नमस्कार मंडळी. अनेक दिवसाच्या कालावधीनंतर मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे लाईफ ऑफ योगेश्री योग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. खरं तर धावपळीमुळं आणि कामाच्या व्यापामुळं गेल्या अनेक दिवसामध्ये आपल्यासाठी कोणताही नवीन व्हिडिओ आणता आला नाही आणि म्हणूनच आजच्या रविवारचा मुहूर्त साधून आज तुम्हाला पुन्हा एकदा एका नवीन किल्ल्याची सफर घडवणार आहे. आणि आजचा किल्ला आहे किल्ले मल्हारगड, सोनोरीचा किल्ला उर्फ किल्ले मल्हारगड. मंडळी, खरं तर सोनोरीचा किल्ला उर्फ मल्हारगड हा आपल्या महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यामध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला किंवा गड म्हणून ओळखला जातो. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे नावाचा एक तालुका आहे आणि त्या तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन वेगवेगळे फाटे फुटतात. यातील एक फाटा एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा किल्ला आहेत, तर यातली जी दुसरी डोंगर रांग आहे म्हणजेच जी पूर्व पश्चिम पसरलेली डोंगर रांग आहे याच रांगेला भुलेश्वर रांग असं पण म्हणतात. मग याच्यावरती पुरंदर असेल, वज्रगड असेल, आज ज्याची सफर करणार आहे तो मल्हारगड असेल आणि आपल्या सर्वांनाच माहीत असलेला सिंहगड, हे सर्व किल्ले याच रांगेमध्ये येतात. या मल्हारगड या किल्ल्याला जाण्यासाठी आपण जर पुण्याहून निघत असाल तर पुण्याहून सासवडला जाताना लागणारा जो दिवे घाट आहे, तर या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून या मल्हारगडाची निर्मिती केली गेली होती असे सांगण्यात येते. त्यामुळे पुण्यापासून जवळपास एक अंदाजे 35 किलोमीटर अंतरावर असणारा हा मल्हारगड आहे. आता या मल्हारगडाची निर्मिती साधारण इसवी सन 1757 ते 1760 जवळपास या काळातली आहे. मराठेशाहीतला हा खरं तर शेवटचा किल्ला. यानंतर मात्र महाराष्ट्रात कोणतेही किल्ले बांधले गेले नाहीत असं समजलं जातं. आता या किल्ल्याचा आकार आणि जर पाहायचं म्हणलं तर या किल्ल्याला बाहेरून दुहेरी तट आहे आणि या तटाचे जे दरवाजे आहेत हे जर आपण बघितलं तर साधारण प्रत्येक दरवाजातून हत्ती आत जाऊ शकतील इतक्या आकाराचे मोठे दरवाजे या तटांना आहेत. आता या किल्ले मल्हारगडाच्या पायथ्याला आपण जर बघितलं तर एक छोटंसं गाव वसलेलं आहे, ज्या गावाचं नाव सोनोरी आहे. कदाचित म्हणूनच या सोनोरी गावामुळे मल्हारगडाला सोनोरी गड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मल्हारगडाचा बाहेरून किंवा लांबून जर बघितलं तर साधारण त्रिकोणी आकार आहे, पण ज्या वेळेला आतून मल्हारगडावरती असणारे बालेकिल्ले आपण बघतो तेव्हा या बालेकिल्ल्यांचा जो दुहेरी तट आहे या दुहेरी तटाचा आकार मात्र चौकोनी पाहायला मिळतो. तसं बाकी किल्ल्यांपेक्षा मल्हारगड आकाराने लहान आहे आणि जर समुद्र सपाटीपासून पाहायला गेलं तर साधारण एक 3166 इतक्या फूट उंचीवर हा मल्हारगडाचा किल्ला आहे. आणि एकदा का मल्हारगडाच्या वरती आपण पोहोचलात की साधारण एक अंदाजे 4.5 ते 5 एकराचा परिसर जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. आता या किल्ल्यांची बांधणी कोणी केली असेल तर पेशव्यांचे जे सरदार होते म्हणजे श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली असे सांगता येते. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. खरं तर सन साधारण 1771 ते 72 मध्ये जे थोरले माधवराव पेशवे होते ते सुद्धा किल्ल्यावर येऊन गेल्याचे काही उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रामध्ये आढळतात. किल्ल्याच्या खाली म्हणजे पायथ्याशी जो सोनोरी गाव आहे या गावामध्ये पानसे यांचा एक चिरेबंद वाडा देखील आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांना आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जायचं तेच वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांसह या गडाचा आश्रय घेतला होता असं सांगण्यात येतं.
आता खरं तर खास ट्रेकिंगसाठी म्हणून जे येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण गडाच्या पायथ्याशी गाडी लावून चालत देखील वरपर्यंत येऊ शकता. आणि खरं तर ट्रेकिंगची मजा ज्यांना घ्यायची आहे तर खूप काही अवघड ट्रेक जो आहे तो या गडाचा नाही आहे. गड आकाराने लहान असल्यामुळं अंतरही कमी आहे आणि ज्यांना केवळ गड पाहायला यायचं आहे त्यांच्यासाठी तर अगदी वरतीपर्यंत आपण डायरेक्ट गाडीवरती 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर पण घेऊन येऊ शकता. आणि जिथं तुम्ही गाडी पार्क करणार आहात तर तिथून साधारण तुम्हाला एक 15 ते 20च मिनिटामध्ये तुम्ही गडाच्या सर्वात वरच्या टोकापर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे केवळ ट्रेकिंग करतच इथं आलं पाहिजे असं अजिबात नाही, तर हा गड पाहण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही या गडाला भेट देऊ शकता आणि इथल्या सर्व क्षणांची माहिती घेऊ शकता.